नमः परमकल्याणं नमः परममङ्गलं वासुदेवाय शान्ताय यदूनां पतये नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। विश्वसर्गविसर्गादि नवलक्षणलक्षितं श्रीकृष्णाख्यं परन्धामं जगद्धाम नमामि तत्। प्रह्लादनारदपराशरपुण्डरीक व्यासाम्बरीशशुकशौनकभीष्मदाल्भ्यान् रुक्माङ्गदार्जुनवसिष्ठविभीषणादीन् पुण्यानिमान् परमभागवतान् नमामि। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु। त्वं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। गोपालकृष्ण भगवान की जय। श्री शुकदेव भगवान की जय। सच्चिदानंद स्वरूप अनंत ब्रह्मांड नायक भगवान गोपाल कृष्णांची परमपवित्र कथा सूतजी महाराज 88,000 शौनकादी ऋषींना नैमिषारण्यामध्ये वर्णन करून सांगत आहेत। हीच परमपवित्र कथा उद्धाराच्या तळमळीनं वनामध्ये बसलेल्या राजा परीक्षितींना शुकदेवजी महाराज सांगत आहेत। आणि तुम्ही मी सुद्धा याच परमपवित्र कथेचा आनंद घेत आहोत, हरिकथा श्रवण करत आहोत। कालच्या उत्तर भागामध्ये मैत्रेयजी महाराजांची आणि विदुर काकांची भेट झाली। मैत्रेयजी महाराजांना विदुर काकांनी प्रश्न विचारला की ह्या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली मला सांगा। मैत्रेयजी महाराजांनी सृष्टीचा संपूर्ण विस्तार विदुर काकांना वर्णन करून सांगितला, ज्यामध्ये ब्रह्मदेवांपासून मनु महाराज आणि शतरूपा आई साहेबांचा जन्म झाला। दोघांनी वैदिक पद्धतीने विवाह केला। दोघांना 2 पुत्र झाले आणि 3 कन्या झाल्या। यापैकी जे उत्तानपाद नावाचे राजे आहेत, या उत्तानपाद राजाला सुनीती नावाची जी धर्मपत्नी आहे
तिच्यापासून जो ध्रुव नावाचा पुत्र जन्माला आला, त्या ध्रुव बाळाचं चरित्र शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षितींना, मैत्रेयजी महाराजांनी विदुर काकांना वर्णन करून सांगितलं. अत्यंत लहान वयामध्ये 5-5.5 वर्षांचे असताना ध्रुव बाळावरती भगवंत प्रसन्न झाले. म्हणून ध्रुव बाळाचं चरित्र हे फार महान आहे, थोर आहे. इतक्या कमी काळामध्ये आणि इतक्या कमी वयामध्ये भगवंत सहसा कुणावरती प्रसन्न होत नाही. आणि असे परमात्मा ध्रुव बाळावरती 6-6.5 महिन्यांची भक्ती साधना केली असेल. त्याच्यापेक्षा अधिक साधना देवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांना करावी लागली नाही. आणि वयाच्या 5-5.5 वर्षांचे असताना भगवंताचा सगुण साक्षात्कार प्राप्त झाला. याला कारण निष्पाप निर्मळ अंतःकरणाने भगवंताची भक्ती ध्रुव बाळ करत राहिले. आणि दुसरं कारण, भगवंताची भक्ती करत असताना ध्रुव बाळाचा निर्धार फार पक्का होता, मजबूत होता, निश्चय दृढ आहे. पुढच्या क्षणाला माझा देह पडण्याची वेळ आली तरी सुद्धा मी भगवंताचं नाम सोडणार नाही. मी भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी वनामध्ये आलेलो आहे. मी देवाला प्रसन्न केल्याशिवाय वापस घराकडे जाणार नाही. मरण तर मी संसार प्रपंच कर्म केलं तरी मला मृत्यू येणारच आहे. घरी बसलो तरी मरण आहेच, खायला प्यायला भेटलं तरी मरण आहेच. माणसं खाता खाता मरण पावतात, पाणी पिता पिता माणसं मरतात. घरामध्ये बसल्या बसल्या मृत्यू होतो. कोणी वाघ मारत नाही, सिंह नाही, कोल्हा नाही, हत्ती नाही, लांडगा नाही, सर्प नाही, विंचू नाही, काही नाही, तरी मृत्यू होतो की न होतो. नारदजी महाराजांना ध्रुव बाळ सांगतात, मी इथं श्वापदांच्या सहवासामध्ये राहील, पण भजन करेल. श्वापद माझी हत्याही करू शकतील एखाद्या वेळेला. तुमचं म्हणणं आहे माझा प्राण जाईल, अन्न मला खायला भेटणार नाही, तहान लागली तर पाणी मला प्यायला भेटणार नाही, अन्न पाण्याशिवाय माझा मृत्यू होईल. पण देवासाठी होईल ना, देवाला प्रसन्न करता करता होईल ना. म्हणून जो मी देवाला प्रसन्न करण्याच्या विचाराने या वनामध्ये आलेलो आहे महाराज, तो आता माझा देह राहिला काय आणि पडला काय, मी तर आता वापस घराकडे जाणार नाही. देह जावत वारा हो, 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 देह जावत वारा हो. पांडुरंगी दृढ पांडुरंगी दृढ भाव, देह जावत वारा हो, देह जावत वारा हो, देह जावत वारा हो. ज्या वेळेला ध्रुव बाळ नारदजी महाराजांना आपला भाव वर्णन करून सांगतात, नारदजी महाराज ही ध्रुव बाळाचा निर्धार पाहत आहेत, निश्चय पाहत आहेत. देवाला प्रसन्न करायचं आहे, आम्हाला भजन करायचं आहे, परमार्थ करायचे आहे, भक्ती करायची आहे. या गोष्टी बोलायला जितक्या सोप्या आहेत, प्रत्यक्षामध्ये भक्ती करणं तितकंच अवघड वर्णन केलेलं आहे. भक्ती मार्ग सोपा, भक्ती मार्ग सोपा, भक्ती मार्ग सोपा आहे असं जरी आजपर्यंत आपण मानत आलो तरी सुद्धा
कृतीच्या दृष्टीनं भक्ती सोपी आहे, पण भक्तीसाठीचा जो भाव पाहिजे तो भाव अंतःकरणामध्ये प्रकट होणं हे सगळ्यात अवघड आहे महाराज. भक्तीची कृती एखाद्या वेळेला सोपी वाटेल, पण भक्तीसाठी जो निर्धार असायला पाहिजे, जो निश्चय असायला पाहिजे, हा निर्धार हा निश्चय सहजासहजी उत्पन्न होऊ शकत नाही. भाग्यवान आहे ध्रुव बाळ, आपल्या मृत्यूचीही चिंता सोडून दिलेली आहे आणि आपल्या जीवनाचीही चिंता सोडून भगवंताला प्रसन्न करण्याचा एकमेव निर्धार मनामध्ये धारण करून नारदांसमोर उभे आहेत. संतांना लागतो असा निष्ठावान भक्त, साधूंना आवडतो असा निष्ठावान साधक, जो आपल्या जन्म मरणाची पर्वा सोडून साधना करण्यासाठी आणि देवाला प्रसन्न करण्यासाठी, देवाला आपलंस करण्यासाठी घरादारावरती तुळशी पत्र ठेवून निघालेला आहे. ज्या वेळेला नारदजी महाराजांना ध्रुव बाळ म्हणतात, महाराज मी एक क्षण जगायला तयार आहे, पण जगेन देवाला प्रसन्न करत असताना, आणि मी मरायला तयार आहे, परंतु मरेन तर भगवंताचा दास म्हणून, भगवंताचा भक्त म्हणून मरेन, संसार प्रपंचाचा दास म्हणून मी मरणार नाही. म्हणून तुम्ही मला हे मृत्यूचं भय दाखवू नका. तसाही मी आता घराकडे जाणारच नाही, आणि तुम्हालाच माझं हे सांगणं आहे असं नाही, तर ज्या भगवंतांना मी प्रसन्न करायला आलो त्या भगवंतांना सुद्धा माझं सांगणं आहे, हे हरी चरणन सोडी सर्वथा, चरणन सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा, आन तुझी पंढरीनाथा, देह जावत वारा हो, देह जावत वारा हो, देह जावत वारा. आणि याच निर्धाराच्या बळावरती, याच निश्चयाच्या बळावरती भगवंतांनाही प्रसन्न व्हावं लागलं. भगवंतांनी ध्रुव बाळाला दर्शन देऊन परमकल्याण केलं. यथा योग्य समयाला ध्रुव बाळ वैकुंठालाही जाऊन पोहोचले. आपण पाहिलं काल, वैकुंठ लोकाची प्राप्ती ध्रुव बाळाला झाली. जशी ध्रुव बाळाने भक्ती केली तशी निष्ठापूर्वक भगवंताची भक्ती प्रत्येकाने करायला पाहिजे. नसता थोडीशी संकट जीवनामध्ये आली, थोडीशी दुःख जीवनामध्ये आलं, थोड्याशा आपदा विपदा जीवनामध्ये आल्या की माणसं भगवंताची भक्ती करणं सोडून देतात, भजन करणं सोडून देतात, सत्संग करणं सोडून देतात, नाम गाणं नामस्मरण करणं सोडून देतात. आम्ही आजपर्यंत इतकं देवदेव करत आलो, इतक्या कथा ऐकत आलो, इतके कीर्तन ऐकत आलो, इतकं भजन करत आलो, रोज मंदिरामध्ये जात होतो, रोज त्याची पूजा करत होतो, रोज जप करत होतो, आम्ही सगळं करत आलो हो, तरी पहा देवाने आमच्या जीवनात कशी दुःख आणलं. देव कशाला दुःख आणेल महाराज आपल्या जीवनामध्ये? आपल्याला सुखही द्यायला आणि दुःखही द्यायला. देव रिकामाच नाही. मग कोणी म्हणेल हे सुख दुःख कोण देत आहे आम्हाला? गत जन्मामध्ये जे कर्म आपण केलेले आहे त्या कर्माच्या परिणामाने आपल्याला सुख आणि दुःख प्राप्त होत आहे. चांगली कामं केली असतील तर सुख रूपाने फळाला येईल, आणि पाप कर्म केलं असेल तर दुःख रूपाने वाट्याला येईल. अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळावे, ते भोगावया यावे लागे देहा एका. माऊली ज्ञानोबाराय वर्णन करतात महाराज. म्हणून लक्षात घ्या, भक्तांनी काय करायला पाहिजे. आपण एक वेळेला देवाचा दास जर का स्वतःला म्हणून घेतलं तर भगवंताच्या चरणावरती समर्पित होऊन जावं. आणि आपल्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं सुख येतं, कोणत्या प्रकारचं दुःख येतं, कशा प्रकारची परिस्थिती येते याचा फार विचार न करता आपलं ध्येय भगवंताला प्रसन्न करणे, भक्ती करणे हे आहे ना,
बस ते भजन करत राहायचं आनंदाने, सेवा भक्ती करत राहायची आनंदाने. शेवटी समर्पण म्हणजे काय? समर्पण, जहां ले चलोगे वही मैं चलूंगा, जहां नाथ रख दोगे, जहां नाथ रख दोगे वही मैं रहूंगा, जहां ले चलोगे वही मैं चलूंगा. ये जीवन समर्पित चरण में तुम्हारे, तुम ही मेरे सर्वस्व, तुम ही प्राण प्यारे. ये जीवन समर्पित चरण में तुम्हारे, तुम ही मेरे सर्वस्व, तुम्ही प्राण प्यारे. याला समर्पण भाव असं म्हणतात. आता भगवंत ज्या दिशेनं आपल्याला आपली ही जीवन नौका घेऊन जातील महाराज, त्या दिशेनं मी वाहत राहीन. हा भाव भक्तांनी धारण करावा आणि आपला निर्धार कोणत्याही परिस्थितीमध्ये तुटणार नाही याची काळजी फक्त भक्तांनी घेतली पाहिजे. निर्धार जर का तुटला, आपला निश्चय तुटून गेला, ढळला, अविश्वास उत्पन्न जर का आपल्या मनामध्ये झाला, तर मग आपण आजपर्यंत जे हे सगळं करत आलो, छोटे 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 भक्तीचे कार्य आपण करत आलो, कृती करत आलो, सत्कर्म करत आलो, कथाश्रवण करत आलो, ते सगळं व्यर्थ होऊन जात असतं. त्याला आपल्याला कधीही व्यर्थ होऊ द्यायचं नाही. म्हणून जे सत्कर्म आपण करतो ना, आता आपण कथा ऐकत आहोत, फार मोठं सत्कर्म आपल्याकडून होत आहे, बस हे मानलं पाहिजे. आणि हे सत्कर्म जतन करून ठेवलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये. हे सत्कर्म आपल्याला पुढं काम येत असतं, याची नोंद होते आहे भगवंताच्या दरबारामध्ये. परमात्मा याची दखल घेत आहेत. म्हणून निर्धारपूर्वक अंतःकरणाने भक्ती केली, तशी भक्ती आपण करायला पाहिजे, शिकलो पाहिजे भक्ती करायला आपण. त्याच्यासाठी संत वाङ्मय आहे, त्याच्यासाठी ग्रंथ आहे, त्याच्यासाठी हरिकथा कीर्तन आहे. काय भेटतं आपल्याला याच्यातून शिकायला? काय भेटतं आपल्याला याच्यामधून शिकायला? भक्ती शिकायला भेटते महाराज. निर्धार कसा असावा, निष्ठा कशी असावी. आणि त्याच्यासाठी भागवतामध्ये म्हणूनच ध्रुव प्रल्हादादिक भक्तांची जे चरित्र वर्णन केलेले आहेत, ते चरित्र सामान्य नाही. भागवताचं वैशिष्ट्य काय आहे? हे जे भागवताच्या वैशिष्ट्यामध्ये पहिल्या दिवशी एक वैशिष्ट्य पाहिलं आपण, दुसऱ्या दिवशीला एक वैशिष्ट्य पाहिलं. आज भक्त चरित्र ऐकायचं आहे आपल्याला. काल ध्रुव बाळ ऐकलेले आहेत, आता प्रल्हादजी महाराज, भरतजी महाराजांचे चरित्र ऐकायचे आहेत. लक्षात घ्या, हे भक्त चरित्र सुद्धा या भागवतातलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. कारण भक्ती शिकायची आहे, तर भक्ताला पाहिल्याशिवाय भक्ती शिकता येणार नाही आपल्याला. भक्तांना पाहिल्याशिवाय, भक्तांनी कशी सेवा केली, भक्तांनी कसं नाम गायन केलं, भक्तांनी कसं देवाला प्रसन्न करून घेतलं, हे भक्ताला पाहिल्याशिवाय कसं कळेल? हो, नाही कळणार. आणि पहा, भागवतामध्ये ज्या ज्या भक्तांचे चरित्र गायन केलेले आहेत, हे परम भागवत भक्त आहेत. भगवंतानी भागवत धर्म ज्या वेळेला सांगितला, भागवत धर्माचा उल्लेख म्हणजे भागवत धर्म काय आहे, भक्ती धर्म काय आहे, याचा 2 ठिकाणी भागवतामध्ये विस्ताराने उल्लेख आला. तसं तर संपूर्ण भागवत म्हणजेच भक्ती धर्म, भागवत धर्म प्रधान आहे. पण तरी सुद्धा त्यातल्या त्यात 2 ठिकाणी भागवतामध्ये मुख्य विषय आला. एक, अजामिळाच्या चरित्रामध्ये
यमदूतांना स्वतः यमराजांनी भागवत धर्म सांगितला. आणि 2 भगवंतांनी निजधामाला जाताना 11 स्कंधामध्ये उद्धवजी महाराजांना आपल्या भागवत धर्माचा विस्तारपूर्वक उपदेश केला. अशी 2 ठिकाणं भागवत धर्माच्या उपदेशाचे आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं वर्णन केलं की हा जो भागवत धर्म आम्ही तुम्हाला सांगतो आहोत, हा भागवत धर्म भगवंताशिवाय तसं पाहिला गेलं तर कोणीच सखोल जाणू शकत नाही. आणि सामान्य माणसाचा विचार केला तर सामान्य माणसं भागवत धर्म भक्ती धर्म तसा जाणत नाही सखोल. याला जाणणारे फार कमी आहेत. याला जाणणारे फार कमी आहेत. म्हटले कोण कोण आहे याला जाणणारे? त्यावेळेला उल्लेख केला स्वयंभूर नारद शंभू कुमार कपिलो मनुः प्रल्हादो जनको भीष्मो बलिर्वैयासकिर्वयम्. 2 याद्या सांगितल्या. 2 श्लोकांमध्ये 2 याद्या आहेत. याच्यातला पहिला श्लोक ज्याच्यामध्ये काही नावं आले. पहिलं नाव स्वयंभू म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेव जाणतात भागवत धर्म भक्ती धर्म काय आहे, म्हणून तर ते नारायणांचे आश्रित होऊन राहतात. दुसरे आहेत नारदजी महाराज स्वयंभूर नारदः. तिसरे आहेत शंभू म्हणजे भगवान श्री महादेव, भक्ती धर्म जाणणारे भागवत धर्म जाणणारे आहेत. कुमारः म्हणजे सनत कुमार, हे त्याचे जाणकार आहेत. कपिलो मनुः भगवान कपिल नारायण आणि मनु महाराज हे, आणि प्रल्हादजी महाराज, जनको जनकजी महाराज, भीष्मजी महाराज, बलिराजे आणि स्वतः साक्षात भगवान यमराज हेच भागवत धर्माचे जाणते आहेत, ज्ञाते आहेत. बलिर्वैयासकिर्वयम्. आणि अजून प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यासाम, अंबरीश, शुक, शौनक, भीष्म, दालभ्याम, रुक्मांगद, अर्जुन हे झाले 12. 12 विजानीमो धर्मम भागवतम भटाः. हे 12 काय आहेत? हे 12 परम भागवत वर्णन केलेले आहेत की यांनी खऱ्या अर्थाने भागवत धर्म आपल्या जीवनामध्ये उतरवला. भागवत धर्म काय आहे हा यांनी आपल्या जीवनचरित्राच्या माध्यमातून समाजामध्ये प्रकाशित केला. आणि या भक्तांपासून आपल्याला शिकायला भेटते भक्ती. या भक्तांपासून आपल्याला कळतो भाव. या भक्तांकडून आपल्याला शिकायला भेटतं भजन. या भक्तांच्या माध्यमातून आपल्याला कळतं नाम गावं कसं. 12 विजानीमो धर्मम भागवतम भटाः. आणि म्हणून असे जे परम भागवत आहेत, रोज आपण कथेला सुरुवात करतो त्यावेळेला नाम संकीर्तन झाल्यानंतर हा श्लोक गायन करतो. आणि अशा या परम भागवतांना आपण नित्य वंदन करायलाच पाहिजे. पुण्यानिमान परम भागवतान नमामि. अशा या परम पुण्यवान परम भागवतांना पुन्हा पुन्हा वारंवार नमस्कार आहे. म्हणून भागवताच्या वैशिष्ट्यामध्ये हे अजून एक वैशिष्ट्य. यानंतर शुकदेवजी महाराज राजा परीक्षितींना सांगतात, राजन पण अशी ज्या वेळेला आपण भक्ती करतो त्यावेळेला एक गोष्टीकडे माणसाने लक्ष दिलं गेलं पाहिजे. कोणत्या? मनुष्याने आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या सांसारिक माईक ज्या वासना आहेत त्या वासनेवरती विजय मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वासना काय आहे? वासना कशाची आहे? त्यावेळेला वासनेचे अनेक प्रकार सांगितले. खाण्यापिण्याची वासना असते, कपड्या लत्त्याची वासना असते, घरादाराची वासना असते, धर्मपत्नी पतीची वासना असते, लेकरा बाळांच्या संबंधामध्ये मनामध्ये वासना असते. असे वासनेचे हजारो प्रकार आहेत आणि हजारो प्रकारच्या वासना आपल्या मनामध्ये असतात.
आणि रात्रंदिवस वासनेचा भोग घेण्यामध्ये आपला काळ, आपलं जीवन आजपर्यंत आपण व्यतीत करत आलेलो आहोत आणि पुढंही करत राहू. कोणी म्हणेल आपण म्हातारे झाल्यानंतर वासना मनामध्ये राहणार नाही ना, आपोआपच वासना निघून जातील. नाही महाराज, वासनेचा आणि वयाचा काहीही संबंध नाही. म्हातारं शरीर होतं. आता तर असं पाहायला भेटतं की जसं जसं शरीर वय म्हातारं होतं तशी तशी वासना तरुण होत जाते. मग शरीर जसं वार्धक्याकडे, वृद्धापकाळाकडे झुकत जातं, तसा सगळ्याच गोष्टी कमी 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 होत गेल्या पाहिजे. शरीरातल्या इच्छा कमी झाल्या पाहिजे, तृष्णा कमी झाली पाहिजे, वासना कमी झाली पाहिजे, अपेक्षा कमी झाल्या पाहिजेत. नाही, तसं होतच नाही. माणसाची ही चित्तवृत्ती शांतच राहत नाही, कारण ह्या वासना चित्तवृत्तीला शांत होऊ देत नाहीत. आणि या वासनेच्या पाठीमागं 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 आपण पळत राहतो. आणि एका बाजूला भजन चाललेलं आहे, सत्संग चालला, कथा कीर्तन श्रवण चाललेलं आहे, आणि त्याच ज्या हृदयामध्ये आपण देवाची भक्ती ठेवलेली आहे त्याच हृदयामध्ये संसाराच्या प्रपंचाच्या वासना सुद्धा तशाच आहेत. मग एका बाजूला किती जरी भजन केलं, कितीही नामगायन केलं, कितीही सत्संग केला, कितीही सेवा केली, तर हे सगळं पालथ्या घड्यावरती पाणी टाकल्यासारखं होत असतं. म्हटले असं कस काय? म्हटले कोणी कितीही भगवंताचं भजन करणारा असला, पण वासनेकडे जर का त्याची चित्तवृत्ती अधिक प्रमाणामध्ये झुकलेली असेल, तर भजन करणारे सुद्धा त्यांना पुन्हा मृत्यू लोकामध्ये जन्माला यावं लागतं. त्यांचा सुद्धा उद्धार होऊ शकत नाही, जरी ते भक्त म्हणून राहत असले तरी सुद्धा. म्हटले असं कसं काय होऊ शकतं? म्हटले होतं, मी तुला वर्णन करून सांगतो. राजा, पूर्व कालामध्ये एक भरत नावाचे राजे होऊन गेले, जे लहानपणापासून विरक्त वृत्तीचे होते, ज्यांचा विरक्त स्वभाव होता. त्यांना असं वाटायचं घरदार सोडून कुठंतरी वनामध्ये जावं, तप करावं, भगवंताला प्रसन्न करून घ्यावं, स्वतःचा उद्धार करून घ्यावा. पण ऋषभदेव त्यांचे वडील त्यांनी सांगितलं, म्हटले भरता, माझ्यानंतर हे सगळं राज्य तुला सांभाळावं लागणार. वडिलांची इच्छा म्हणून राज्य सांभाळलं, वडिलांची इच्छा म्हणून विवाह झाला, लेकरं बाळ झाले. नाईलाजास्तव राज्य कारभार चाललेला आहे. पण एक दिवस भरत राजांनी विचार केला की आता बस झालं, आता मला फार काळ आता याच्यात राहायचं नाही. मी आतापर्यंत राहत आलो, बळजबरी संसार केला, विवाह केला, लेकरं बाळ झाले, बळजबरी राज्य कारभार केला, आता बस. आता दूर कुठंतरी एकांतामध्ये, अरण्यामध्ये, वनामध्ये जाऊन मला फक्त भजन करायचं आणि उद्धार करून घ्यायचा. म्हणून निघाले, मागचा पुढचा विचारच केला नाही, आणि तसेच निघाले घराच्या बाहेर. जसेच घराच्या बाहेर निघाले, एका अरण्यामध्ये आले. गंडकी नदीच्या तीरावरती सुंदर अशा प्रकारची पर्णकुटी बांधली आणि तिथं भक्ती साधना करायला लागले. परंतु ज्या वेळेला वनामध्ये येत होते ना, येता येता भरतांना आपल्या मुलांची आठवण यायला लागली. भरतराजे विचार करायला लागले, मला राणीची चिंता नाही, मला राज्याची चिंता नाही, पण मला माझ्या मुलांची चिंता आहे. मी जर का त्यांना दिसलो नाही तर ते अन्न पाणी खाणार नाहीत, माझ्याशिवाय झोपणार नाहीत, माझ्याशिवाय त्यांना करमणार नाही, आणि मलाही त्यांच्याशिवाय करमत नव्हतं असे माझे प्रेमाचे. म्हणून मुलांमध्ये जी वासना होती ती वासना मुलांमध्ये अडकली, जीव अडकला. तसाच भगवंताच्या भक्तीनं जोर केला आणि वनामध्येच स्थिर झाले, राहिले. रोज पहाटे 3-3:30 वाजता उठून ध्यान करायचे. एक दिवस ध्यानाला बसलेले होते, अचानक वाघाची डरकाळी कानावर ऐकायला आली. म्हणून डोळे उघडले. समोर पाहिलं तर नदीवर पाणी पिण्यासाठी एक हरण आलेला आहे. जो आवाज त्यांनी ऐकला तोच आवाज त्या हरणाने सुद्धा ऐकला. ते हरणही घाबरलं. पाठीमागं वाघ आहे, पुढं नदीचा अथांग पात्र आहे. जिकडं धोका कमी असतो जीव तिकडं धाव घेतो. या जीवाच्या स्वभावानुसार हरणाने नदीमध्ये उडी मारली. उडी मारल्याबरोबर एका बाळाला त्यांनी जन्म दिला. ते हरण वाहत 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 दूर कुठंतरी निघून गेलं. पण ते जे जन्माला आलेलं पिल्लू आहे ते पाण्यामधल्या झुडपात अडकलं आणि खालीवर खालीवर व्हायला लागलं. भरतांनी हे दृश्य पाहिलं. दयाभाव उत्पन्न झाला. नदीच्या पात्रामध्ये पडलेल्या पिलाला उचललं आणि झोपडीमध्ये घेऊन आले. सुंदर उबदार मऊ वस्त्राने त्याचं सगळं अंग पुसलं, त्याला कोरडं केलं, पण सोडून नाही दिलं. एक दोरी घेतली,
ती वळली, त्याच्या गळ्यामध्ये बांधली, एक खुंटा जमिनीमध्ये रोवला आणि ते पिलू त्याला बांधून टाकलं. का? आता याच्याशिवाय, माझ्याशिवाय याला या मृत्यूलोकामध्ये, या जगामध्ये आता कोणीच नाही. याची आई याला राहिली नाही, याच्या काही कळपातले बाकीचे हरण याच्या सोबत नाहीत. आता मीच याचा पालन करता, मीच याची माता, मीच याचा पिता, सगळं मीच म्हटले. म्हणून संगोपन सुरू केलं. आणि मुलांमध्ये अडकलेली वासना हरणाच्या पिलाचं संगोपन करता 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 भरतराजे पूर्ण करायला लागले. फार जीव अडकला हरणाच्या पिलामध्ये भरतांचा. ध्यान करायला बसले तरी त्याच्याकडेच पाहिजे. मुळात ध्यान देवाचं करायला बसलेले होते, पण डोळे आता बंद करण्याऐवजी उघडे करून हरणाच्या पिलाकडे पाहत होते. रात्रभर जागरण करायचे. हरणाच्या पिलाला कोणी वाघ सिंह ओढून नेऊ नये म्हणून त्याचं रक्षण करण्यासाठी जागे राहायचे. चारा आणण्यासाठी वनामध्ये जाणं वगैरे वगैरे, पाणी पिण्यासाठी नदीला घेऊन जाणं. त्यांचा वेळ हरणाच्या संगोपनामध्ये जायला लागला. एक दिवस चारा आणण्यासाठी वनामध्ये गेले. आश्रमामध्ये पिलू एकटंच होतं. त्या आश्रमामध्ये हरणाचा एक कळप आला. कळपासोबत ते पिलू मिसळलं, पळून गेलं. राजे वापस आले. त्यांनी पाहिलं खुंटीला बांधलेलं हरणाचं पिलू नाही. शोधाशोध सुरू झाली. शोधूनही सापडेनासं झालं. चिंता उत्पन्न झाली. भयाने अंतःकरण ग्रासलं गेलं. आणि एवढी काळजी, एवढी चिंता, इतकं भय अंतःकरणामध्ये दाटून आलं. काय झालं असेल माझ्या पिलाचं, काय झालं असेल माझ्या पिलाचं करता करता भरतराजे चक्क आजारी पडले. अशक्त होऊन अंथरुणावरती पडलेले असताना पळून गेलेलं हरणाचं पिलू वापस आलं. भरतांच्या पायाजवळ बसलं. केविलवाण्या नजरेने भरतांकडे पाहायला लागलं. जणू त्याला कळत होतं, ज्याने मला चारा पाणी खाऊ घातलं तो आजारी आहे. भरतराजे केविलवाण्या नजरेने पिलाकडे पाहायला लागले. पाहता पाहता मनोमन विचार करायला लागले, या आजारपणामध्ये जर माझा मृत्यू झाला तर माझ्या पिलाचं कसं होईल, माझ्या पिलाचं कसं होईल, माझ्या पिलाचं कसं होईल करता करता भरतजी महाराजांचा प्राण निघून गेला. आणि भरतजी महाराजांना एक जन्म घ्यावा लागला. राजे भरत. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. घाला तो घातला वासनेने. घाला तो घातला वासनेने. घाला तो घातला वासनेने. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. घाला तो घातला वासनेने. घाला तो घातला वासनेने. हरणाच्या योनीमध्ये भरतजी महाराज येऊन पोहोचले. कसे आले, का आले? मृत्यूच्या वेळेला हरणाच्या पिलामध्ये जीव अडकला म्हणून हरणाच्या योनीमध्ये येऊन पोहोचले. मग जर ज्याच्यामध्ये आपला जीव मृत्यूच्या वेळेला अडकतो, ज्या वस्तूमध्ये, ज्या पदार्थामध्ये, ज्या व्यक्तीमध्ये, आपल्याला ते व्हावं लागतं, हा सिद्धांत आहे. मग आता बसलेल्यापैकी तुम्ही मी साऱ्यांनी विचार करायचा आहे, माझ्या मृत्यूची वेळ जर का जवळ आली तर माझा जीव कुणामध्ये सगळ्यात जास्त अडकेल? हा ज्याचा त्यांनी विचार करायचा. ज्याचं त्याला उत्तर भेटलं की याच्यात माझा जीव अडकणार आहे, तर आतापासूनच त्याच्यापासून 4 हात लांब राहायचं. का? जर पुन्हा जन्माला यायचं नसेल तर बर का, आणि जन्माला यायचं असेल तर खुशाल संगत करायची. आपल्याला काय असं म्हणू आपण बर का, तसा किराया लागतो, पण येणं जाणं फुकट आहे. पण तसं फुकट नाही ते. एक वेळ इथं जेवढा आयुष्यभर आपण प्रवास करू एखाद्या वाहनाने, पायी एखादा व्यक्ती चालला, चला जाऊ द्या, सोडा वाहन, पायी बिना चपलीचा जीवनभर
100 वर्षाचं आयुष्य एखादा 100 वर्षापर्यंत ठणठणीत राहिला, बिना चपलीचा, बिना वाहनाचा, पायी जीवनभर त्यांनी प्रवास केला, परवडेल त्याला. पण जन्माला येणं परवडत नाही. येणं आणि जाणं हे जे 2 दिवस आहेत महाराज माणसाच्या जीवनातले, एक जन्माचा दिवस आणि मृत्यूचा दिवस, असायला 2च आहेत. आणि इकडं 100 वर्षांचं आयुष्य, पण हे आयुष्य एका बाजूला आणि हे 2 दिवस एका बाजूला, परवडत नाही. आता त्याच्यातले जे 9 महिने आहेत आईच्या उदरातले गर्भवासाचे, ते आपण धरले नाही. आता हे 3ऱ्या टप्प्यात धरायचे. येण्या जाण्याचा दिवसही सोडून द्यायचा, जेवढे वर्ष इथं जगायचं आहे ते सुद्धा सोडून द्यायचे, फक्त 9 महिने गृहीत धरायचे. बस हे जे 9 महिने गर्भवासाचे आहेत ना, साधू संतांना या 9 महिन्याचा फार तिटकारा आहे. कारण सगळी फेड इथं होते महाराज. आता उगा आपल्याला आठवत नाही म्हणून, पण संत ग्रंथांचे प्रमाण जर का आपण उघडून पाहिले तर आपल्याला किळस यायला वेळ लागणार नाही, अशा जागेत आपण राहून आलो. आता किती आपले नाटकं चालतात. पण आपण कुठं होतो याचा जर का आपण गंभीरतेने विचार केला, म्हणून लक्षात घ्या, यावं लागलं, हरणाच्या योनीमध्ये यावं लागलं. याला कारण आपला जीव, हरणाच्या पिलामध्ये जीव अडकला भरतजी महाराजांचा, हरण व्हावं लागलं. आले जिथं पूर्वजन्मामध्ये भक्ती साधना करण्यासाठी आले होते ना, तिथं येऊन पोहोचले धावत पळत. त्या जागेवरती आल्यानंतर त्यांना स्मरण झालं की मागच्या जन्मामध्ये मी भरत होतो, स्वतःचा उद्धार करण्यासाठी इथं आलो, परंतु हरणाच्या पिलामध्ये माझा जीव अडकला आणि मला हरण व्हावं लागलं. पण या जन्मामध्ये मात्र मी कुणामध्ये माझा जीव अडकवणार नाही, मी या जन्मात उद्धार करून घेईल. म्हणून चारा पाणी खाणं पिणं सोडून दिलं आणि तिथंच ते हरण बसलं आणि अखंड भगवंताच्या नामाचं मनोमन स्मरण करायला लागलं. हरये नमः, 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 हरये. 1 2 3 4 5 6 7व्या दिवशी त्या हरणाचा देह पडला, पण उद्धार झाला नाही. का नाही झाला आता उद्धार? आता तर कुणातच जीव अडकला नाही, नामस्मरणही चालू होतं, मग उद्धार का नाही झाला? त्यावेळेला सांगितलं, मनुष्याचा देह मिळालेला नाही म्हणून उद्धार होऊ शकला नाही. मग आता जे नाम गायन केलं त्याचा परिणाम काहीच नाही का? ते वाया गेलं का? नाही नाही नाही. आपण कोणत्याही जन्मामध्ये साधना करा, या जन्मात आपण साधना करू, नाही झाला आपला उद्धार, मग आता या जन्मात केलेली साधना व्यर्थ जात असते का? अजिबात नाही महाराज. मग काय होतं? तेच भरतजी महाराजांच्या चरित्रामध्ये झालं. उत्तम कुळामध्ये मनुष्य म्हणून पुन्हा 3रा जन्म प्राप्त झाला. मनुष्याचा जन्म प्राप्त होतो आणि जिथं मागच्या जन्मामध्ये आपली साधना येऊन थांबलेली आहे, तिथून पुढे आपली भक्ती साधना सुरू होत असते. आणि असा जो पुरुष आहे, असा जो साधक आहे, असा जो जीव आहे, याला योग भ्रष्ट असं म्हणतात. योग भ्रष्ट याचा अर्थ काय आहे? की हा कोणीतरी गतजन्मातला मोठा साधक असतो, पण काहीतरी यत्किंचित कारणाने का होईना त्याचा उद्धार टळलेला आहे. थोडीशी साधना त्याची बाकी आहे, थोडेसे प्रयत्न आता फक्त त्याला करायचे आहेत. आणि भगवंत या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याला त्याच्या कुळामध्ये जन्म देतात आणि मग त्याच्याकडून ती राहिलेली जी भक्ती साधना आहे ती भगवंत पूर्ण करून घेतात. म्हणून ज्या वेळेला एखाद्याला भगवंताच्या भक्तीची तीव्र आवड आहे, भगवंताच्या सेवेची तीव्र आवड आहे, आपल्याला सत्संग श्रवणाची आवड आहे, कधी कधी आपल्यालाही प्रश्न पडायला पाहिजे की मला एवढी आवड का आहे? कधी कधी असं होतं महाराज
एकाच परिवारातले माणसं, काहींना देवाची भक्ती परमार्थ साधना आवडते, काहींना अजिबात आवडत नाही. काही अगदी तीव्रतेनं भक्ती साधना करतात, काही मात्र तेवढे तीव्रतेने करत नाहीत. म्हणून पहा, हे यात कशामुळे आहे, असं का होतं? याला कारण गत जन्मामध्ये आपल्याकडून झालेला सत्संग आहे, आपल्याकडून मागच्या जन्मामध्ये झालेली सेवा आहे, आपल्याकडून काहीतरी श्रवण झालंय, सेवा झाली, काहीतरी साधना भक्ती झालेली, याचं हे फळ असतं. आपल्याला असं वाटतं मी काहीच केलं नाही आणि आपोआपच माझ्याकडून हे सगळं होतं, माझं तर हे क्षेत्र सुद्धा नाही, आणि कस काय मला देवाच्या भक्तीची आवड, कथा कीर्तन श्रवण करण्याची आवड आहे. पण ते या जन्मातलं नाही बरं. बहुत सुकृतांची जोडी, 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 बहुत सुकृतांची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. ही आवड असण्याच्या पाठीमागं काय कारण आहे त्याचं वर्णन करतात ज्ञानोबाराय. म्हणून या जन्मामध्ये आले, तिसरा जन्म घ्यावा लागला. कारण पशुच्या योनीमध्ये एखाद्या जीवाला किती जरी माझा उद्धार व्हावा असं वाटत असलं तरी उद्धार होत नाही. त्याच्यासाठी मनुष्य नावाचाच जन्म आवश्यक आहे किंवा योनी आवश्यक आहे. कारण 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये येण्यासाठी सुद्धा हाच दरवाजा सांगितला, आणि याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे तरी हाच दरवाजा आपल्याला सांगितला. म्हणून नरतनूचं इतकं महात्म्य का आहे? एका बाजूला या शरीराच्या संबंधामध्ये एवढं बिभत्स किळसवाणं वर्णन करतात की शरीर नाशिवंत आहे, शरीर हे काळाचं खाद्य आहे, शरीरावरती ममता, मोह, प्रेम ही शरीराच्या संबंधातल्या गोष्टी नाहीत. बस ते जपायचं आहे, त्याच्याकडून आपल्याला काहीतरी काम करून घ्यायचं आहे. मग दुसऱ्या बाजूला शरीराचं कौतुकही साधू संत करतात. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. कारण या शरीराच्या माध्यमातून आपल्याकडून धर्मपालन होणार असतं, शरीराच्याच माध्यमातून आपल्याकडून सेवा भक्ती होणार असते, आणि या शरीराच्या माध्यमातून जे भजन होईल महाराज, ते भजन आपल्याला उद्धारापर्यंत नेऊन पोहोचवत असतं. म्हणून एका बाजूला तिरस्कार केला जरी या शरीराचा, संतांनी देहाचा तिरस्कार केला तरी तो का केला हे समजून घेणं आवश्यक आहे. आणि तो करण्याच्या पाठीमागं एकच की देहाच्या संबंधातली जी आपली आसक्ती आहे, देहाच्या संबंधातली जी आपली ममता आहे, ही ममता तुटून गेली पाहिजे, आसक्ती सुटून गेली पाहिजे. म्हणून त्या देहाच्या असारतेचं वर्णन आहे. पण देहाची मौलिकता, त्याच्या असारतेने त्याचं मोल कमी होत नाही, लक्षात घ्या. हे जरी आसार आहे, हे जरी नाशिवंत आहे, हे जरी नासक कुचक सडक असलं तरी सुद्धा हे मूल्यवान आहे. का मूल्यवान आहे? याच्यातून आपल्याला देवाच्या प्राप्तीचा मार्ग साधता येतो. याच शरीराच्या माध्यमातून आपल्याला देवाची भेटही घडवून घेता येते. म्हणून शरीर फार महत्वाचं आहे. आणि त्यातल्या त्यात मनुष्याचं शरीर,
तिसरा जन्म भरतजी महाराजांना प्राप्त झाला. या तिसऱ्या जन्मामध्ये उत्तम कुळामध्ये जन्माला आले, पण जन्माला आल्यापासूनच ब्रह्मज्ञानी म्हणून जन्माला आले, परमज्ञानी. पण आता मी कसा आहे, मी ज्ञानी आहे का कसा आहे हे कोणाला ओळखू द्यायचं नाही, म्हणून जन्माला आल्यापासून भरतजी महाराजांनी वेड्याचं सोंग घेतलं. वेड्यासारखं राहायला लागले, पिशाच्यासारखं राहायला लागले. कुठंही बसायचे, कुठंही फिरायचे, कोणत्याही ठिकाणावरचं अन्न सेवन करायचे, कोणतंही नालीत वाहणारं सुद्धा पाणी प्यायचे. आता सुरुवातीला सगळ्यांना वाटलं वयाने लहान लेकरू आहे, याला काय चांगलं आणि काय वाईट करत असेल. पण हळूहळू वयही वाढायला लागलं ना, मग वाढत्या वयासोबत समजही येणं आवश्यक आहे. आई वडिलांची अपेक्षा, परिवारातल्या, गावातल्या, समाजातल्या मंडळींची अपेक्षा. म्हटले वयाने तर एवढा मोठा झाला, तारुण्यावस्थेमध्ये आला, आता तरुण झाला, एवढं मोठं शरीर, पण बुद्धीला थोडी सुद्धा समज नाही. मूर्खासारखं वागणं, वेड्यासारखं वागणं, पिशाच्यासारखं सगळं वागणं. आणि मग काय महाराज, असा एखादा वेडा पाहिला, असा एखादा मूर्ख व्यक्ती पाहिला, त्याला कोण जवळ करेल बरं? कोणीच त्यांना जवळ करायला तयार नाही. सगळे दूर लोटून द्यायला लागले, कोणी प्रेम करत नव्हतं. भरतजी महाराजांना म्हणूनच आनंद व्हायला लागला. मी वेडा का झालो? त्याच्यासाठीच झालो. मी खरा ज्ञानी आहे म्हणून मी वेडा झालो. मी जर खरोखर वेडा असतो तर शहाणा होऊन जगात स्वतःला मिरवलं असतं, आणि मिरवल्यानंतर काय झालं असतं? पुन्हा अडकलो असतो ना ममतेच्या बंधनात, मायेच्या बंधनात. समोरच्यानी मला म्हटलं असतं हा माझा, मग मी त्याला म्हटलं असतं तो माझा, हे माझं, हे घर माझं, दार माझं, सगळं माझं. इथं मी आणि माझं पण उत्पन्न झालं असतं. ते सगळं संबंधच तुटून गेला महाराज. हा संबंध कसा तुटतो? ज्ञानाने. सत्य असत्याचं ज्ञान ज्या वेळेला होतं, त्यावेळेला असत्य, असार जे आहे ते महाज्ञानी, ब्रह्मज्ञानी बाजूला करून टाकतात, आणि जे सार आहे त्याचं ग्रहण करतात. जसा हंस, त्याच्या समोर दूध आणि पाणी एकत्र करून जर का आपण ठेवलं तर तो त्यातलं फक्त दूध पिऊन घेतो, पाणी तसंच राहतं खाली. ही त्याची कला आहे. आणि याच्याही पुढे जाऊन जे असतात त्यांना म्हणतात परमहंस, की ते नुसतं आसार बाजूला टाकतात आणि सार ग्रहण करतात असं नाही, तर आसार जे बाजूला त्यांनी काढून टाकलेला आहे त्याच्या आसारत्वाचा सुद्धा त्यांना बोध राहत नाही. ते आसार सुद्धा आता त्यांच्यासाठी सार रूपानेच अनुभूतीला यायला लागतं. ही परमहंस अवस्था आहे. हंसाने फक्त दुधापासून पाणी वेगळं केलं, दूध ग्रहण केलं. पण परमहंसाची महत्ता किंवा परमहंसाचं महत्व काय आहे? की त्यांनी जे आसार म्हणून त्यागलं नाही महाराज, आता त्यागही राहिला नाही आणि भोगही राहिला नाही. अशा समस्थितीमध्ये, अद्वैत अवस्थेमध्ये ते महापुरुष, ते परमहंस येऊन पोहोचले. अशा परमहंसाच्या अवस्थेचं वर्णन आहे. बरं झालं माझा तिरस्कार करतात, मला सुद्धा ही कटकट नको आहे. म्हटले मला कोणी जवळ करू नये, कोणी माझा सन्मान करू नये, कोणी मला आपलंसं करू नये. करतात, वेडा म्हणतात ना, म्हणू देत. समोरच्याच्या म्हटल्याने काय आपण वेडे होतो का? समोरच्याच्या मूर्ख म्हटल्याने काय आपण मूर्ख होतो का? हा, आता हे पक्क आपल्याला माहित नसेल मी खरंच वेडा आहे का शहाणा आहे, आपल्यालाच आपल्यावर शंका असेल तर गोष्ट वेगळी बरं का. हा ज्याचा त्यांनी विचार करायचा. आता पण समोरच्याच्या म्हटल्याने आपण कधी काही होत नसतो. तसं तिरस्कार केला, सुटून गेले सगळे नाते गोते गणगोत, सगळं सुटून गेलं. वनामध्ये फिरायला लागले, आवली या वृत्ती धारण करून फिरायला लागले. आणि व्यासपीठावरती आपण ज्यांना पाहतो, सद्गुरू परमहंस बाळकृष्ण महाराज हे याच परमहंस कोटीतले महात्मे होऊन गेले, ज्यांचं सध्या औरंगपुरा या ठिकाणावरती नागेश्वरवाडीमध्ये समाधी मंदिर आहे. बरेच भक्त महाराजांच्या जीवनचरित्राशीही परिचित आहेत आणि महाराजांच्या या समाधी स्थळाशीही परिचित आहेत. महाराजांचं मूळ जन्मगाव बाबरा आहे. फुलंब्री तालुक्यातलं जे बाबरा गाव आहे हे महाराजांचं मूळ जन्मगाव. महाराजांनी उत्तम वेदाध्ययन गावामध्ये संपन्न केलं.
4 वर्षामध्येच महाराजांनी समग्र वेदाचा अभ्यास पूर्ण केला. जो वेदांचा अभ्यास पूर्ण करायला, एका वेदाचा अभ्यास करायला विद्यार्थ्याला सर्वसाधारण 8 वर्षाचं असताना जर विद्यालयामध्ये प्रवेश केला तर तिथून पुढं 12 ते 15 वर्षांचा काळ सांगोपांग वेदाचं अध्ययन करायला लागतो. हा फक्त एका वेदाच्या मंत्रसंहिता, ब्राह्मण, आरण्यक, पद, क्रम, जटा, घन असे ग्रंथ वर्णन केलेले आहेत त्या ग्रंथांच्या अध्ययनासाठी. इथून पुढे जो वेदांताचा भाग आहे तो वेगळा, शास्त्राचा भाग आहे तो वेगळा, व्याकरणाचा भाग आहे तो वेगळा. आणि ह्या सगळ्यांसहित ज्या वेळेला एखादा वैदिक विद्यार्थी अध्ययन करतो त्यावेळेला तो सांगोपांग वेदज्ञ झालेला आहे असं मानलं जातं. तोपर्यंत तो पूर्णपणे सांगोपांग वेदाचा अध्ययन करत आहे असं मानलं जात नाही. आणि जिथं 12 ते 15 वर्षांचा काळ, तिथं महाराजांच्या 4 वर्षामध्येच अध्ययन पूर्ण झालं. अध्ययन पूर्ण झाल्यानंतर महाराजांच्या जीवनामध्ये त्यांच्या 18 ते 20 या वर्षाच्या कालावधीमध्ये, वयोगटामध्ये भयंकर अशा प्रकारचा गंडांतर योग महाराजांच्या जीवनामध्ये आला. गंडांतर योग म्हणजे जिथं काहीतरी निमित्त होऊन मनुष्याचा मृत्यू होण्याची सुद्धा दाट शक्यता असते. कधी कधी या गंडांतर योगाचा एवढा तीव्र परिणाम झाला की काही जणांचे असे अकाली मृत्यू सुद्धा झाले. पण हा गंडांतर योग टळतही असतो किंवा टाळलाही जाऊ शकतो. आणि त्याच्यासाठी महाराजांच्या विद्यागुरूंनी सद्गुरू महाराजांना त्यावेळेला गायत्री पुरस्चरण करण्याची प्रेरणा दिली. आणि महाराजांनी 4 वर्ष गायत्रीचं अखंड पुरस्चरण केलं. आणि ह्या पुरस्चरणानंतर मात्र महाराजांना पूर्ण वैराग्य उत्पन्न झाला. ज्या वेळेला घरामध्ये विवाहाचा विषय निघाला त्यावेळेला एक दिवस महाराजांनी संध्याकाळी दर्शनाला जातो म्हणून जे घराच्या बाहेर गेले ते महाराज वापस घरी आले नाही. आणि सगळ्या भारतवर्षामध्ये तीर्थयात्रा भ्रमण केलं आणि भगवान काशी विश्वेश्वराच्या नगरीमध्ये, काशीमध्ये जाऊन पोहोचले. जिथं भगवान शंकरांच्या सान्निध्यामध्ये महाराजांनी पुन्हा दुसरं पुरस्चरण मणिकर्णिकेच्या घाटावरती संपन्न केलं. आणि मग तिथून परतीच्या प्रवासाला येत असताना हैदराबादला महाराज मुक्कामाला असताना गावातल्या एका भक्तांनी पाहिलं की अरे हा तर आपला बाळकृष्ण आहे गावातला, हा घर सोडून गेला होता. आणि त्यांनी परस्पर इकडं महाराजांच्या आई वडिलांना निरोप केला, मला तुमचा मुलगा सापडला, मी त्याला घेऊन येतो. त्यांनी त्याला सोबत घेतलं, गावाला पुन्हा वापस आणलं. पण आतापर्यंत महाराजांची वृत्ती पूर्णपणे निसंग अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. आई वडील सुद्धा समोर आले तरी त्यांच्या संबंधामध्ये महाराजांच्या मनात प्रेम उत्पन्न झालं नाही, आसक्ती उत्पन्न झाली नाही की ही माझी आई आहे, हे माझे वडील आहेत. आणि ज्या वेळेला आई वडिलांच्या ही गोष्ट लक्षात आली की आपल्या बाळकृष्णाच्या चर्येमध्ये, अवस्थेमध्ये काहीतरी फार मोठा बदल आलेला आहे, हा आपल्यामध्ये शरीराने राहतो आहे पण याची चित्तवृत्ती आपल्यामध्ये नाही, हे लक्षात आलं. आणि त्याच वेळेला एक दिवस नाटू भट्टांनी म्हणजे महाराजांच्या वडिलांनी एक दृश्य पाहिलं. संध्याकाळी महाराज घराच्या बाहेर पडले आणि घराच्या समोर एक वयोवृद्ध व्यक्ती येऊन पोहोचला, वयस्कर, जो दिसायला गावातला नाही. त्याचं दिसणं सामान्य वयोवृद्ध माणसासारखं नव्हतं, त्याची चर्या जराशी दिव्य होती, तपस्व्यासारखी होती. आणि महाराजांचे वडील पाहायला लागले दाराच्या आडून की कोण आहे हा व्यक्ती. त्या आलेल्या वयोवृद्ध व्यक्तीने महाराजांच्या कानामध्ये काहीतरी कुजबूज केलेली आहे हे वडिलांना कळालं. ज्या वेळेला दोघांचं संभाषण पूर्ण झालं त्यावेळेला तो आलेला वयोवृद्ध तपस्वी व्यक्ती एका दिशेला निघून गेला आणि महाराज एका दिशेला पळत पळत निघून गेले, तर पुन्हा वापस घराकडे वळून पाहिलं नाही. आणि चरित्रामध्ये चरित्रकारांनी वर्णन असं केलं की हा जो वयोवृद्ध व्यक्ती तपस्वी आला हा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात भगवान सांब सदाशिव काशीहून महाराजांच्या भेटीसाठी वृद्ध तपस्व्याच्या वेशामध्ये आले. आणि कानामध्ये दुसरी तिसरी काही कुजबूज न करता स्वतः भगवान शंकरांनी ब्रह्मबोध दान केला, अनुग्रह दान केला, कृपा दान केला. आणि मग तिथून पुढे महाराज या संभाजीनगर शहरामध्ये वास्तव्याला आले. पण इथं आले
तर आता महाराज आपल्या तुमच्या माझ्यासारखे सामान्य त्यांची राहणी राहिली नाही. आता त्यांची सगळं राहणीमान बदलून गेलं. आता ते पूर्ण परमहंस झालेले आहे. पूर्ण अवलिया वृत्ती त्यांनी धारण केली, पूर्ण पिशाच्य वृत्ती. मग अंगावरती कधी कपडे नसायचे, कधी कुठेही बसायचे, कुठं पडून राहायचे, कुठं घाणीमध्ये लोळायचे, अगदी नालीतलं वाहणारं पाणी सुद्धा प्राशन करायचे. पण हे सगळं पाहणाऱ्याला दिसत होतं. पण त्यांच्या अवस्थेचा जर विचार केला तर त्यांची धारणा की जणू काही मी गंगेचं जल प्राशन करतो आहे. हा वेडेपणा नव्हता, हा मूर्खपणा नाही म्हणता येत महाराज. याला नासमजपणा म्हणता येत नाही. मग हे काय आहे? हे काय आहे? या त्यांच्या अवस्थेचं वर्णन फार गहन आहे महाराज, आणि फार गंभीर आहे. हे तर त्यांच्या अवस्थेचं वर्णन म्हणजे सकळ वेदांचं सार आहे, सकळ शास्त्रांचं सार आहे, सकल पुराणांचं सार आहे. जी ज्ञानाची चर्चा, जी भक्तीची, जी वैराग्याची चर्चा आपण कथा कीर्तनाच्या माध्यमातून करतो, ह्या चर्चेतून आपल्याला जे साध्य झालं पाहिजे ते परम साध्य म्हणजे अशा महात्म्यांना प्राप्त झालेली परमहंस अवस्था आहे. म्हणून पिशाच्या परी वृत्ती दावी जनाला, परी अंतरी ज्ञान भानू उदेला, जयाची लीला नकळेची कोणा, नमस्कार माझा बाळकृष्ण प्रभूला. कुठेही बसावे, कुठेही फिरावे, राहावे कसेही, काहीही खावे, नसे जास मज्जाव कोठे कदाही, स्मराहो स्मरा बाळकृष्ण सदाही. असं त्या महापुरुषांच्या संबंधामध्ये केलेलं वर्णन आहे. असे एक नाही महाराज, भरपूर महापुरुष या मृत्यूलोकामध्ये आजही आपल्याला पाहायला भेटतील, जे या परमहंस अवस्थेमध्ये, अवलिया अवस्थेमध्ये राहिलेले आहेत. बाहेरून दिसायला माणसांना पिशाच्यासारखं त्यांचं वर्तन, पण त्यांचा अधिकार फार मोठा सांगितला. त्यांच्यामध्ये जे सामर्थ्य आहे ते फार विशाल सांगितलं. आणि त्याचा जर विचार करायचा झाला आपल्याला, तर अशा परमहंस महात्म्याचं दर्शन आपल्याला प्राप्त होणं म्हणजे फार मोठी भाग्याची गोष्ट सांगितली. दुसरी गोष्ट, त्यांचा दर्शन असो, त्यांचा स्पर्श असो, त्यांची सेवा असो. अहो त्यांच्या संबंधामध्ये तर असं वर्णन केलं की ते जिथे पाय ठेवी तिथे भाग्य येई, जया हात लावी ते सुवर्णाची होई. अशा पद्धतीचं महात्म्य त्यांच्या दर्शनाचं, त्यांच्या स्पर्शाचं हे वर्णन केलेलं आहे. आणि अनेक वर्षांचा काळ महाराजांचा याच आपल्या शहरामध्ये व्यतीत झाला. आणि ज्या वेळेला महाराज समाधिस्थ झाले तेही याच भूमीमध्ये समाधिस्थ झाले. आणि सद्भाग्याची गोष्ट अशी आहे माझ्यासाठी की ज्या व्यासपीठावरती मी विराजमान झालेलो आहे, या व्यासपीठाला सद्गुरु बाळकृष्ण महाराजांचा अनुग्रह प्राप्त झालेला आहे. हे व्यासपीठ त्यांच्या कृपेच्या बळावरती वाटचाल करत आहे. म्हणून जशी भरतजी महाराजांची अवस्था, जशी सद्गुरु बाळकृष्ण महाराजांच्या अवस्थेचं वर्णन चरित्रकारांनी केलं, त्याच पद्धतीनं भरतजी महाराजांच्या अवस्थेचं वर्णन, आणि असंच वर्णन दत्तप्रभूंच्याही अवस्थेचं केलेलं आहे. ज्या वेळेला यदुराजांनी दत्तप्रभूंना पाहिलं, 11व्या स्कंदातला कथाभाग आहे की यदुराजे पाहतात की जमिनीवरती धूळ आणि धुळीमध्ये कोणीतरी एक वृद्ध ब्राह्मण तपस्वी पडलेला आहे. याच्याकडे पाहिला गेले तर याची जी चर्या आहे, याच्या मुखावरचं जे तेज आहे ते विलक्षण आहे. आणि लक्षात घ्या, आपण जर साधनेमध्ये रत असणारे माणसं असलो, आपण भक्तिशास्त्र ऐकणारे, ग्रंथ वाचन करणारे, अगदी जिज्ञासू वृत्तीनं जर कथा कीर्तन आपण श्रवण करत राहिलो,
नामगायन करत राहिलो, भजन करत राहिलो ना, तर समाजामध्ये वावरत असताना असे जे विलक्षण तेजानी युक्त महात्मे असतात त्यांची ओळख आपल्या हृदयाला बरोबर पटायला लागत असते. कोणी म्हणेल महाराज असे महात्मे अजूनही आहेत का? आहेत महाराज. म्हणले मग आम्हाला ओळख कशी होईल? त्याच्यासाठी काही युक्ती प्रयुक्ती मंत्र तंत्र यंत्र शास्त्र असं काहीच नाही महाराज. असे महात्मे ओळखायला येतात फक्त सद्भावनेने. अशा महात्म्यांना आपल्याला ओळखायचं असेल की माणसं तर मला पुष्कळ दिसतात, पण यांचं तेज जरा साऱ्यांपेक्षा विलक्षण आहे, वेगळं आहे. ही जी आंतरमनाची जी हाक येते ना, ही त्यालाच येते जो भक्ती मार्गामध्ये संलग्न आहे, जो गीता भागवत ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथांच्या व्यासंगामध्ये आहे. नव्हे नव्हे जो नुसता नामस्मरण करत असला तरी, अनन्यतेने देवाचं भजन करणारा असला तरी, त्याच्या मनामध्ये साधूला पाहण्याची तीव्र तळमळ असली तरी सुद्धा कृपा होते महाराज कधीतरी भगवंताची. सहज चालता चालता हजारो शेकडो माणसांमध्ये असा एखादा व्यक्ती आपल्या समोरून जातो, आपल्याला स्पर्श करून जातो आणि आपलं अंतर्मन आपल्याला ज्या वेळेला म्हणतं की अरे हा व्यक्ती इतर कोणातरी पेक्षा साऱ्यांपेक्षा वेगळा आहे, आपण याला नमस्कार केला पाहिजे. आणि त्यावेळेला जर आपली चित्तवृत्ती आपलं मन जर एकाग्र असेल, शांत असेल, कारण चित्तवृत्ती माणसाची फार चंचल असते. हे आता जाणवत नाही आपल्याला, कारण आपण कथेच्या सत्रात आहोत महाराज. इथं आपली चित्तवृत्ती आपल्याला सगळं, आपल्याला जे आपण ऐकतो ते आपल्या मनाला इथं पटतही आहे. याला कारण काय आहे? या व्यासपीठाची ती ताकद आहे, कथेचा तो महिमा आहे. या व्यासपीठाची म्हणत असताना मी माझी वैयक्तिक ताकद वगैरे असं म्हणत नाही. हे व्यासपीठ काय माझ्या मालकीचं थोडी आहे. अहो या व्यासपीठावरती बसून तर महावैष्णव माऊली ज्ञानोबराई सुद्धा म्हणतात, तुमचेनी केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, येथ माझे जी उरले ते पायीकपण. मी या गादीचा मालक थोडी आहे. अहो या गादीचा मालक या जगात कोणीच नाही. कोणी येऊन बसू देत या गादीवर. तो गादीवर बसला म्हणजे गादीचा मालक होत नाही महाराज. होता येत असेल तर या गादीचं फक्त त्याला सेवक होता येतं. आणि या गादीची सगळ्यात मोठी पदवी म्हणजे या गादीचा सेवक होणे हीच आहे. पतित 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 मी तो त्रिवाचा पतित, परी तू आपुलिया सत्ते मज करावे सरते. सेवे लागी सेवक झालो, 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 सेवे लागी
लागलो निज चरण अहो स्वामी तो कया देवा 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 स्वामी तू कया देवा अहो स्वामी तू कया देवा अहो स्वामी तू कया देवा अहो स्वामी तू कया देवा. म्हणून हे स्पष्टीकरण का आहे? ह्या गादीचं सामर्थ्य आहे म्हणत असताना आपल्याला ह्या गोष्टी इथं पडतात. याला कारण ह्या गादीची महत्ता, या ग्रंथाची, कथेची महत्ता असते, लक्षात घ्या. म्हणून महात्म्य कसे ओळखायला येतात? महात्म्य ओळखणं दिसती तेवढी सोपी गोष्ट नाही, पण आपल्या नामाचं बळ पाहिजे, सेवेचं बळ पाहिजे, आपल्याकडे सत्संग श्रवणाची साथ पाहिजे. आणि याच्या पुढेही जाऊन आपल्याकडे समजा आपले सद्गुरू कृपा करणारे असतील आपल्या सहवासामध्ये, सान्निध्यामध्ये, तर ते सद्गुरू आपल्याला अशा महात्म्यांचं दर्शन करवून देतात. म्हणून सद्गुरू महाराजांचं जीवन चरित्र सुद्धा याच कोटी. म्हणून साधूचे 2 प्रकार सांगितले शास्त्रामध्ये. साधू म्हटलं की आपण, संत म्हटलं की आपण आपल्या मतानी, आपल्या बुद्धीनं, आपल्या ज्ञानाने, आपल्या ऐकण्याच्या माहितीच्या ज्ञानावरती आपण एक कल्पना करतो, साधू असे असतील, साधू असे असतील, साधू असे असतील. पण साधू कसे असतात ह्या निर्णयापर्यंत आपली बुद्धी जाऊ शकत नाही. म्हणून साधूचे 2 प्रकार तसं पाहिलं गेलं तर ग्रंथामध्ये संतांचे लक्षण दोन्ही पद्धतीने सांगितले. एक आंतरिक लक्षण सुद्धा सांगितले, एक बाह्य लक्षण सुद्धा सांगितले. असंही होऊ शकतं की बाहेरून साधूच्या लक्षणाने दिसणारा, बाहेरून तर दिसायला साधू आहे पण आतून आहे की नाही ते काही सांगता येत नाही. त्याच्यावरही संत ग्रंथांनी प्रकाश टाकला. वरी भगवा धरला नामे, आत वश केला कामे, याच्यावरही प्रकाश टाकलेला आहे ना. आणि दुसऱ्या बाजूला संतांच्या, साधूच्या ओळखीच्या संबंधामध्ये किंवा माहितीच्या संबंधामध्ये त्यांच्या अंतर्लक्षणांवर, बाहेर लक्षणांवर सुद्धा प्रभाव टाकला, प्रकाश टाकला. त्याच्यामध्ये 2 प्रमुख भाग पडतात. एक आचार्य कोटीतले साधू असतात आणि एक अवधूत कोटीतले साधू असतात. जे आचार्य कोटीतले साधू असतात ते सामान्य माणसासारखे, सामान्य समाजामध्ये समाजाची रीती, नियम, परंपरा यांना आपण गृहीत धरून तदनुसार वाटचाल करतात. कथा कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला बोध देण्याचा प्रयत्न करतात. हे आचार्य कोटीतले साधू आहेत. आणि अशा साधूंसाठी अलौकिक नोहावे लोकांप्रती हा नियम लागू होतो. का? कारण समाजाला त्यांना दिशा दाखवायची असते, त्यांचं ते कार्य असतं. पण हा जो दुसरा अवधूत कोटीतल्या साधूंचा प्रकार आहे ना, यांना कोणाचंच बंधन नाही. ना समाजाचं बंधन यांना लागू होतं, ना शास्त्राचं बंधन यांना लागू होतं, ना वेदाज्ञा यांना लागू होते, काही नाही. कारण काय? ते या सगळ्यांच्या परे गेलेले असतात. म्हटले मग त्यांनी काहीही केलं तरी चालतं का? तर याला होकारार्थी उत्तर आलं. पण हे उत्तर देत असताना एक स्पष्टीकरण ग्रंथांनी असं केलं की ते काहीही करताना तुम्हाला मला दिसतात, मुळात ते काहीही करत नसतात. आणि जरी एखाद्या वेळेला ते काहीही करताना दिसत असले तरी सगळं ब्रह्म भावनेमध्ये करतात, परमात्म भावनेमध्ये करतात. त्यांची देहभावाची गाठ, अहमभावाची गाठ सुटून गेलेली असते. अहंकार नाहीसा झाला की जीव देव होतो महाराज.
म्हणून हे जे भरतजी महाराज तिसऱ्या जन्मामध्ये जन्माला आले तर पूर्ण अवलिया वृत्तीनं परमहंस वेश धारण करून राहायला लागले. परिवाराने त्याग केला, गावातल्यांनी त्याग केला. मग काय आता, वन आहे, जंगल आहे, वनामध्ये फिरत राहायचं, जंगलामध्ये फिरत राहायचं. एक दिवस त्या ठिकाणी काही भद्रकालीचे भक्त होते, तामसी भक्त होते, भद्रकालीची उपासना करायचे. त्यांनी त्या दिवशी भद्रकालीला नवस केला होता नरबळी देण्याचा. एखाद्या नराला पाहून, माणसाला पाहून बळी देऊ आम्ही तुझ्या समोर. देवीचं पूजन झालं, सगळा शृंगार झाला, बळी द्यायला एक माणूस आणला होता. आता फक्त बळी द्यायचा बाकी राहिला. पण तो त्या तामसी भक्तांच्या तावडीतून तो ज्याला बळी द्यायला आणलं तो सुटून पळून गेला. इकडं यांनी विचार केला, आपला नवस तर आता अपूर्ण राहता कामा नये. नवसही किती कौतुकाचे महाराज माणसांचे. नवस आपला, बळी कोणाचा? तुझा दे ना स्वतःचा. तुला जर नवस पूर्ण करायचा आहे तर तू स्वतःचं बोट तरी कापून दाखव देवासमोर. दुसऱ्या निष्पाप जीवाची हत्या देवासमोर असो, देवी समोर असो, स्वतःच्या नवस सायास कामना विषयांच्या पूर्तीसाठी दुसऱ्या एखाद्या निष्पाप जीवाची हत्या करणं ही कितपत माणसाला शोभण्याजोगी गोष्ट आहे बरं? जाऊ द्या भक्ताचा विषय, भक्त हे कोटी बाजूला राहू द्या. साधू संत यांना भक्ताला हे असं करणं शोभतच नाही, पण माणसाला तरी शोभतं का हो? भक्त नंतर हो, माणूस आहोत आधी, त्याचाच विचार जर का केला तर माणसाच्या पायरीवरती सुद्धा हे आपल्याला शोभून दिसणारी गोष्टी नाहीत. मग जर माणसाला हे शोभून दिसणार नाही तर मग तरी सुद्धा माणसं त्या भानगडीमध्ये का पडतात असाही प्रश्न आहे. का पडतात म्हणजे काय? माणसांच्या जिभेची चोचले, दुसरं काही नसतं. म्हटले नाही, पण आमच्या गावाकडे असे देव आहेत, त्यांना वर्षातून का होईना हे काहीतरी लागतं म्हटले, आणि ते नाही दिलं आमच्यावर तर उगाच कुळाचा घात होईल, काही वंशखंडित होईल, आमचं दारिद्र्य येईल घरी, साधू संतांनी सांगितलं आम्ही तर अशा देवी देवतांना देवी देवता मानतच नाही. म्हणजे हा कोणाचा विचार? माझा विचार नाही वैयक्तिक, हा साधू संतांचा विचार आहे महाराज. आणि हा विचार त्यांना मांडण्याच्या पाठीमागं कारण एकच आहे. आता समजा आपल्याला भीती वाटत असेल तर मग ही भीती कशी नाहीशी करायची? म्हटले महाराज आम्हालाही हे सगळं काही आवडत नाही. बऱ्याच माणसांची शंका असते, आम्हाला हे सगळं काही आवडत नाही, पण परंपरेने चालत आलं, मग ते आता आम्ही कसं सोडावं? भीती वाटते म्हटले. आणि भीती का नाही वाटणार? माणसांना बऱ्याच ठिकाणी अनुभवही आले, म्हणूनही माणसं घाबरून गेले. ज्याला भीती वाटू नये असं वाटतं त्याने काय करावं? त्याने परमात्मा भगवान श्री हरींची अनन्य भावे शरणागती करून घ्यावी. मी रामाचा दास आहे, मी कृष्णाचा दास आहे, मी पांडुरंगाचा दास आहे, मी महादेवांचा दास आहे, बस. मी भगवती जगदंबेचा दास आहे. मला इतर देवतांचं, इतर राक्षसांचं, इतर भूतांचं, इतर कोणत्याही जीवाचं भय बाळगण्याचं मला कारण नाही. मी समर्थाचा दास आहे. आणि असं म्हणत असताना समर्थांनी आपल्या मनाच्या श्लोकामध्ये एक श्लोक उच्चारला, तुम्ही समर्थाचे व्हा. आणि झाल्यानंतर मग पहा ना, कोणाची तुमच्याकडे वाकड्या नजरेनं पाहायची तरी हिम्मत आहे का? समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे? कोण आहे म्हणतात तो आहे का त्याच्यामध्ये सामर्थ्य? अहो भक्ताकडे वाकड्या नजरेनं नाही म्हटले. आम्ही पण तर भक्तच आहोत ना. भक्त काय फक्त रामकृष्णांचे महादेवाचे जे असतात तेच भक्त असतात का? आम्ही पण त्या देवाचे भक्त आहोत ना. म्हटले त्या देवाचे भक्त जरी तुम्ही स्वतःला मानत असला तरी अजून तुम्ही भक्त झालेलेच नाही. कारण जोपर्यंत भागवत ऐकत आहोत
आणि मी भागवताच्या व्यासपीठावर बसलोय म्हणून तुम्हाला निसंकोच मनाने एक वाक्य पुढचं सांगतो बरं का, कोणाला पटेल अथवा न पटेल, पण जोपर्यंत सर्वात्मा श्री हरी भगवान परमात्म्याचीच एकात्म भावाने आपण शरणागती करत नाही, तोपर्यंत आपण कोणालाही देव मानून त्याची भक्ती करत असलो तरी सुद्धा आपण भक्त होत नसतो. लक्षात घ्या. ही गोष्ट वेगळी की पूजा कोणाचीही केली तरी शेवटी मिळते त्यालाच. तुम्ही कोणालाही नमस्कार करा या जगात, शेवटी तो त्यालाच जातो. याचं प्रमाण आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति, असं शास्त्रात वर्णन केलं की तुम्ही जसं आकाशामधून हजारो थेंब जमिनीवरती पडतात, आकाशात पतितम तोयम, पाणी पडतं आकाशातून, हजारो थेंबांच्या रूपामध्ये ते पडतं, वेगवेगळ्या ठिकाणावरती पडतं, पण सरते शेवटी कुठंही पडलं, जमिनीमध्ये जरी मुरलं तरी शेवटी त्याची गती कुठं आहे? समुद्राकडे. यथा गच्छति सागरम, मग ते नाल्यात पडो, ओढ्यात पडो का नदीच्या पात्रात पडो, शेवटी सगळे एकत्र येऊन कुठं जाणार? तसं सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति, तसं कुणालाही नमस्कार केला, पूजा केली तरी ती त्यालाच जाऊन समर्पित होते. याचं भगवद्गीतेमध्येही प्रमाण आपल्याला प्राप्त होतं, परंतु आपल्याला फक्त ते ज्ञान नसतं. त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपण काय करायला पाहिजे? भगवंत सोडून परमात्मा परमतत्व कोण आहे या जगात, काय आहे, बस त्याला सोडून दुसरं कोणाचा मी शरणागत दास होणार नाही, असा पवित्र आपल्या हातामध्ये घ्यायचा असतो. आणि मग मध्ययुगीन कालावधीमध्ये असंच झालं. नवीन नवीन देव यायला लागले, नवीन नवीन पंथ, नवीन नवीन संप्रदाय, नवीन नवीन पूजा पद्धती, रोज एक नवीन देव, रोज एक पूजा पद्धती, रोज नवीन मंत्र आणि रोज नवीन संप्रदाय. आणि मग अवतार झाला भगवान शंकरांचा, ज्यांना आपण श्रीमद आद्य शंकराचार्य या नावाने ओळखतो. आद्य शंकराचार्यांनी काय केलं? सनातन वैदिक सिद्धांत साऱ्या समाजामध्ये विस्तारित केला आणि पंचायतन पूजेचा मूल मंत्र आपल्याला दिला, ज्याच्यामध्ये 5 मुख्य देवता आपल्यासाठी मानल्या गेल्या. सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये ज्याचा जन्म झाला त्यांनी पंचदेवतांची उपासना नित्यप्रती करावी, किंवा या पंचदेवतेमध्ये कोणत्या तरी एका देवतेच्या उपासना परंपरेमध्ये आपण सम्मिलित व्हावं. त्यापैकी भगवान नारायण, भगवान गणेश, भगवान सूर्य, भगवती जगदंबा आणि भगवान महादेव, ह्या 5 पंचप्रमुख देवता आहेत. यांची उपासना आपल्याला मग परंपरेच्या त्या संप्रदायाच्या अनुरोधाने करणं शक्य झालं तर करावी. आणि आपल्याला असं वाटलं की मी तर कोणत्या संप्रदायात नाही, कुठल्या संप्रदायाची दीक्षा घेतली नाही, कोणत्या महाराजाचा अनुग्रह मंत्र घेतला नाही, कोणाची माळ घातली नाही गळ्यात, मग मी काय करावं? जो कोणाचा नाही त्याला नारायण आहेच ना, त्याला महादेव आहेच ना, त्याला भगवती जगदंबा आहे ना महाराज. मग तिच्या दुर्गा रूपाची सेवा करा का लक्ष्मी रूपाची सेवा करा, तसं भगवंताचं आहे. मग नारायण म्हटल्यानंतर रामही आले, कृष्णही आले, मग तदनुसार सगळे अवतार आले. आपलं परवा दिवशी पण आपण ऐकलं. म्हणून लक्षात घ्या, भगवती जगदंबा, गणेश, सूर्य, भगवान नारायण आणि भगवान सांब सदाशिव या पंचदेवतांची उपासना. आणि मग हे जे तुझ विन कोणा, 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 तुझ विन कोणा.
शरण जावो नारायण तुझ विन कोणा तुझ विन कोणा ऐसा न देखे कोणी ऐसा न देखे कोणी ऐसा न देखे कोणी दुजाती त्रिभुवानी दुजाती त्रिभुवानी ऐसा ना देखे मी कोणी ऐसा ना देखे कोणी ऐसा ना देखे कोणी ऐसा ना देखे कोणी पाहिली पुराणे पाहिली पुराणी धांडोळीली दरुशान धांडोळीली दरुशाने ऐसा न देखे मी कोणी ऐसा न देखे मी कोणी ऐसा न देखे मी कोणी ऐसा न देखे मी कोणी. म्हणून हे सूत्र लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे सगळं हा गोंधळ जो आपल्या धर्मामध्ये कधी आपल्याला असं वाटतं की आपल्या धर्मात किती गोंधळ कितीच गोंधळ चाललाय. काही माणसं हा गोंधळ पाहूनच म्हणतात राम राम तुम्हीच करा आम्हाला पाडूच नका त्याच्यात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो गोंधळ आपल्याला जगामध्ये दिसतो ना, हा गोंधळ माणसांच्या अज्ञानामुळे जास्त आहे. या अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये या धर्माच्या क्षेत्रामध्ये आपण ज्या वेळेला प्रवेश करतो आपण स्वतः त्याच्यामध्ये ज्या वेळेला उतरतो काहीतरी करायला लागतो त्यावेळेला बरेचसे तत्व बरेचसे सिद्धांत बरेचशा गोष्टी आपल्याला नंतर कळायला लागतात. मग आपल्याला असं वाटतं अगोदर तर मला वेगळंच वाटत होतं पण आता मला असं वाटतं की ते जे वाटत होतं ते खरं नव्हतं. आता मला कळतं की नाही ते तसं नाही ते असं आहे. पहा लक्षात घ्या अध्यात्म जगताचं काम काय आहे. बोलणाऱ्याचं सुद्धा आणि ऐकणाऱ्याचं सुद्धा या अध्यात्म जगताच्या प्रत्येक पावलाला आपल्याला शहाणं व्हायचं आहे. हे आपलं काम आहे. नवे अध्यात्मामध्ये जर का आपण उतरलो भक्तीच्या क्षेत्रामध्ये आपण उतरलो सत्संग कथा कीर्तन आपण जर का करतो आहोत तर याच्यातून एकच साध्य झालं पाहिजे. पावला पावलाला अध्यात्म आपल्याला शहाणं करत असतं. पावला पावलाला परमार्थ नावाचं क्षेत्र आपल्याला शहाणं करत असतं. पण कधी साधू संतांनी जो मार्ग आपल्याला दाखवला पुराणांनी वेदांनी जो मार्ग आपल्याला दाखवला ऋषी मुनी साधू संतांनी जो वेद मार्ग आपल्याला दाखवला ह्या वेद मार्गाला धरून जर का आपण चालत राहिलो तर आपण शहाणे होत असतो. नाही तर आपलं अज्ञान वाढतच जातं. आणि समाजामध्ये आज हजारो माणसं आहेत जे परमार्थ करत आहेत पण अज्ञानजनित परमार्थ माणसांचा सगळ्यात जास्त चाललेला आहे. आणि जाणून समजून उमजून परमार्थ करणारी माणसं परमार्थात फार बोटावर मोजण्या एवढी आहेत. बाकीच्यांचं फक्त ऐकूनच चाललंय सगळं. ऐकून म्हणजे संतांचं ऐकून परंपरेचं ऐकून असं ऐकून नाही कोणाचंही ऐकून. तसं चालत नाही.
आणि मग हे कोणाचंही ऐकून, कसंही ऐकून, अर्धवट ऐकून, बस त्यालाच धर्म मानून, हे धर्मातलं सूत्र आहे असं मानून समाजामध्ये आता नको 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 अनेक गोष्टी चालल्यात महाराज. धर्माच्याच नावावर चाललेल्या आहेत, भक्तीच्या नावावर चाललेल्या आहेत. जसं भद्रकालीला नरबळी द्यायला यांनी आणला, त्यांना आपण म्हटलं का हो असं बळी वगैरे काय देतात, काय ते म्हटले विरोध करता देवाच्या भक्तीला, देवाच्या भक्तीला धर्माला विरोध. म्हणजे मग आता बोलणाऱ्यांनी टाळं लावावं, कुलूप लावून घ्यावं तोंडाला, अशी ही परिस्थिती आलेली आहे बरं का. म्हणून हे तर तसं पाहिला गेलं तर कलियुगाचं स्वरूप आहे. पण प्रत्येकाचं आपल्या सामान्य सदाचारी गृहस्थाश्रमी माणसाचं कर्तव्य काय आहे, समजून घ्यावं, जाणून घ्यावं, उमजून घ्यावं आणि मग त्या पद्धतीनं वाटचाल करावी. तर तेणेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. आणि चालत असताना एक विश्वास स्वतःच्या मनाला पटला पाहिजे की वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. मी त्याच सनातन वैदिक वाटेने वाटचाल करतो आहे, याची पुरवणी आपण कोणत्या तरी संतांकडून, साधूंकडून घ्यावी, ग्रंथ पाहून घ्यावी. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, न कळेची विषय अंधा म्हणून उघड बोलिलो. अशा पुष्कळ प्रथा आहेत महाराज, पुष्कळ परंपरा आहेत, ज्या आता बंद होणं गरजेचंच आहे. हे सुद्धा मी भागवतातलं सांगतोय बरं का. नारदांची आणि व्यासांची भेट झाल्याचा प्रसंग आपण परवा ऐकला. तर नारदजी महाराजांनी व्यासांसमोर पाढा वाचून दाखवल्याचे श्लोक प्रथम स्कंदामध्ये उपलब्ध होतात की महाराज तुम्हीच या वेदांच्या माध्यमातून लोकांना काही काही गोष्टी सांगितल्या, त्याच्यामुळं लोकही भरकटून गेले. पण आता तुम्हाला तुमच्याच कृतीवरती थोडा पडदा टाकायचा आहे आणि ते काम तुम्ही भागवताच्या माध्यमातून करा. हे सप्रमाण वाक्य आहे आणि याचं खंडन कोणी करू शकत नाही. हे जर कोणी ऐकलं तरी का, याला भागवत प्रमाण आहे. आणि म्हणून ज्या वेळेला नारदांच्या हे व्यासांनी वेद निर्माण केले, वेदांच्या माध्यमातून अनेक साधन गोष्टी माणसांना सांगितल्या गेल्या, पण त्या काळात सांगितल्या. असंही आहे. आता बरेच माणसं दाखले देतात महाराज, हे पहा वेदांमध्ये असं, वेदांमध्ये हे वर्णन, कुत्र्याचं मांस, हे मांस, ते मांस. वेदांमध्ये काय सांगितलेलं आहे, त्याचा अर्थ काय आहे, ते कोणत्या अर्थाने सांगितलं, कोणत्या काळाला अनुरूप, अनुकूल, अनुसरून सांगितलं, त्याचा मागोवा घ्यायला आता माणसं तयार नाहीत. पण त्याच्यासाठीच गीता भागवतासारखे ग्रंथ अर्वाचीन कालावधीमध्ये उत्पन्न झाले. हे नारदांनी ज्या वेळेला व्यासांना सांगितलं त्यावेळेला व्यासांना कळालं. आणि याच संबंधातला, हे जे बळी प्रकरण, बळी देण्याचं प्रकरण चाललंय, याच्याच संबंधातला दुसरा प्रसंग श्रीमद भागवतातच आहे, ज्यामध्ये नारदजी महाराज प्राचीन बर्ही राजाकडे येतात. प्राचीन बर्ही नावाचा एक फार मोठा याज्ञिक राजा होऊन गेला, जो कर्मकांडावरती अतिशय त्याची श्रद्धा होती. भरपूर यज्ञ याग अखंड करत राहायचा. पण त्याच्याकडून एकच होत होतं, प्रत्येक यज्ञ यागामध्ये त्याच्याकडून पशुचा बळी दिला जायचा. हे पाहिलं नारदांनी. आणि मग नारदजी महाराज प्राचीन बर्हीकडे आले. प्राचीन बर्हीला सुंदर असा बोध दिला नारदजी महाराजांनी आणि दर्शन करून दिलं की प्राचीन बर्ही, आतापर्यंत या यज्ञामध्ये भक्तीच्या नावाने, धर्माच्या नावाने तू ज्या ज्या पशूंचे बळी दिलेले आहेस, पहा ते तुझ्याकडे पाहत आहेत आणि वाट पाहत आहेत की कधी आम्ही याच्यासारखे बलवान होऊ आणि कधी हा आमच्यासारखा दुर्बल होईल, आम्ही सुद्धा असंच करू. आणि त्यावेळेला प्राचीन बर्हीच्या लक्षात आलं की नाही, माझ्याकडून हे जे काही होत आहे हे फार मोठं चुकीचं होत आहे. मी जरी याला धर्म म्हटलो, भक्ती म्हटलो तरी चूक होती आहे. आणि म्हणून तर हे जे संत महाराष्ट्र भूमीमध्ये अवताराला आले, यांनी काय कार्य केलं हो बरं. महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो, ही महाराष्ट्र संत भूमी आहे. आणि इथं ज्या वेळेला ज्ञानेश्वर
नामदेवादी संत जन्माला आले त्यावेळेला काय फक्त नामदेवच संत होते असं नाही, त्यावेळेला काय फक्त ज्ञानेश्वर महाराजच संत म्हणून अवताराला आले असं नाही, तर प्रत्येक जातीमध्ये संत जन्माला आले, प्रत्येक यातीमध्ये संत जन्माला आले, प्रत्येक गावागावामध्ये एक तरी संत एकाच वेळेला अवताराला आलेले आहेत महाराज. बरं हे सगळं कशासाठी? ही तिकडून वैकुंठातून फरमान निघालं होतं आणि याचं आपल्याला प्रमाण पाहायला भेटतं भक्तिविजय ग्रंथामध्ये. संत महिपती महाराजांनी ग्रंथाच्या सुरुवातीलाच हे सगळं वर्णन केलेलं आहे. आणि मला असं वाटतं नवनाथ ग्रंथाच्या सुरुवातीलाही बहुधा हे वर्णन असावं की ज्याच्यामध्ये वैकुंठामध्ये एक बैठक बसली आणि त्या बैठकीमध्ये मग हा निर्णय केला गेला की कोणी कुठं अवतार घ्यायचा संत म्हणून, कोणी कुठं अवतार घ्यायचा. आणि मग एक नामदेवांचा अवतार ठरला, एक ज्ञानोबारायांचा अवतार, निवृत्तीचा, सोपानाचा, मुक्ताबाईचा अवतार, एक सावता बाबा, एक गोरोबा काका, एक जनाबाई, अशी ही सगळे अवतारांची मांदी आली. आणि यांनी सगळ्यांनी ठरवलं की आता हे सगळं समाजाचं अज्ञान आपल्याला दूर करायचं असेल ना, एकाच वेळेला सगळ्यांनी इथं उडी मारायची. इकडून समर्थ आले महाराज, इकडून देहून जगद्गुरु तुकोबाराय आले, जामवरून समर्थ रामदास स्वामी आले, सज्जनगडावरती ज्यांनी पुढे चालून निवास केला. संत चोखामेळा आले, संत नामदेवराय आले, संत बहिणाबाई आल्या, संत मुक्ताबाई आल्या. मग याच्यामध्ये पुरुष संतही आले आणि स्त्री संतही आल्या. आणि प्रत्येकाने आपापल्या जागेवरती येऊन स्थिर झाले आणि विचार मंथनपूर्वक मग या संतांनी समाजाच्या कल्याणाचा इष्टमार्ग आपल्या समोर स्थापन केला. यालाच भागवत धर्म असं म्हणतात. पण हे करण्यासाठी संतांनी काय केलं किंवा संतांना काय करावं लागलं? संत एकांती बैसले, 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 संत एकांती बैसले. अशा पद्धतीनं संतांनी हे जागरण समाजामध्ये, आता पुष्कळ आंदोलन होत असतील बरं का, पण हे जे भागवत धर्माचं आंदोलन, भागवत धर्म स्थापन करण्यासाठीचं जे आंदोलन संतांनी उभं केलं, हे सगळ्यात विलक्षण आंदोलन आहे. रामकृष्ण अवतार घेतल्यानंतर, रामकृष्णाधिक अवतार झाल्यानंतर भगवंताच्या अनुपस्थितीमध्ये सगळ्यात मोठं आंदोलन मृत्यू लोकातलं ते आपल्या संतांनी उभं केलं. आणि म्हणून तर हा भागवत धर्म आपल्या समोर प्रशस्त झाला. असा हा सगळा विषय आहे. आता आपण होतो भद्रकालीचे भक्त नरबळी द्यायला आले होते तिथं. आता त्यानंतर काय घटनाक्रम होतो तर आपण श्रवण करू. लाईट गेलेली आहे आणि विश्रांतीची ही वेळ झालेली आहे. 15 मिनिटाची विश्रांती घेऊ. तेवढ्या वेळात लाईट येते का त्याची वाट पाहू आणि पुढचं सत्र आपण पुन्हा एक वेळेला सुरुवात करू. गोपाल कृष्ण भगवान, श्री शुकदेव भगवान.